कसं काय मंडळी, आज आमच्या मॅडमची सारखी मस्ती चालू होती, खेळतच होती. मी पण तिच्यासोबत खेळत बसले. मग ही शेजारची मुलगी बोलवली होती. तिला ही मुलगी खूप आवडते. दीदी दीदी करत तिच्यासोबत खेळते. तिला जाऊच देत नाही, दरवाजा लावून घेते. आता तिच्यासोबत डान्स करत होती. मला गाणं लावून दे म्हणे, मला डान्स करायचं आहे. मग मी पण बसली होती त्यांचा डान्स बघत. मला स्वयंपाक करायचं होतं. म्हटलं जाऊ द्या, त्यांचं चालू द्या, मी लागते स्वयंपाकाला. आपलं काय रोजचंच आहे, करावं लागतं बाबा. मग काय पोळ्या बनवून घेते म्हटलं. आता थोड्या पहिले 2-3च पोळ्या बनवायच्या होत्या. मग पीठ नाही मळलं, दुपारचं होतं तर त्याच्यातच बनवल्या. मी काही पोळ्या खात नाही. मी ना भातच खाऊ खाऊ फुगू राहिले. मला ते ना भात नसलं का जेवणच नाही जात. काय माहिती बंद करायचं आता, थोडं हळूहळू बघू करून. मग काय आता पोळ्या बनवून घेतल्या आणि आता मला ना डुबुकवड्याची भाजी बनवायची होती, तर त्याचा मसाला काढत होते. तो मसाला पण भाजून घेते. म्हटलं काळ्या मसाल्याची छान लागते. त्याच्या बेसनच्या वड्या नाही का, त्याला डुबुकवड्या म्हणतात. मला काही नक्की माहीत नाही त्याला काय म्हणतात. मम्मी इकडे डुबुकवड्याच म्हणतात, तर मला पण सवय लागली ते बोलायची. मग मसाला काढून घेतला फटाफट काळा. मम्मी आला होता थोडी हेल्प करायला मला. त्याचा तो जो डो बनवता येत नाही ना, ते कालवता येत नाही मला बेसन, तर मग त्या हेल्प करू लागत होत्या. मग त्यांनी ते काढून बिलून दिलं आणि त्यांनीच त्या वड्या बनवून त्याच्यात सोडल्या. मी मसाला परतून घेतला होता, भाजी बनवून घेतली होती. मग त्यांनी वरून त्या वड्या सोडून दिल्या. मग आमची तोपर्यंत गपशप चालली होती, तिकडचे बोलणं. मग काहीचे पप्पा अजून आले नव्हते. त्यांना आज खूप उशीर झाला होता. काय झालं होतं काय माहिती. त्यांचं ना नाशिकला मेन ऑफिस आहे, ते तिकडं जातं कधी कधी, तर खूप उशीर होऊन जातो. त्यांना टाईमच भेटत नाही अवनीसोबत येऊन खेळायला बाबा. अवनी आजारी आहे, तर म्हटलं तिला आता ना ते वाफ देऊन घ्यावा. इतकी शांत बसते वाफ द्यायला. लय हुशार आहे माझं लेकरू. असं होतं आजचं ब्लॉग. बाय.